नाव सांगा मला तुमचं. वैभव पांडुरंग जाधव. काय झालं होतं तुम्हाला? मी टेरेसवर पडलो होतो. तेव्हा माझ्या हाताचं लेफ्ट हाताचं एका क्रॅक होता. फ्रॅक्चर होता. फ्रॅक्चर होता. फ्रॅक्चर हां सांगा सांगा सांगा. फ्रॅक्चर होता. दाखवा सिस्टर. तर मी पहिले प्रिपेअर तुमच्याकडेच केलं की बाबा हां शेलवले सरांकडे जायचे. हां तर त्यासाठी मी आलो. तेव्हा त्यांनी एक्सरे वगैरे काढले. तेव्हा बोलले की तुमचं क्रॅक झालेलं आहे. तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक आहे ऑपरेट, दुसरं आहे प्लास्टर. आणि ऑपरेटमध्ये काय होतं 95% जुळण्याचे चान्स आहे आणि प्लास्टरमध्ये तुमचा 80% 70% आणि जुळलं तर 100%. तर मी थोडा कन्फ्यूज झालो की आता काय डिसिजन घ्यायचं. शेवटी मला एकदा एक ट्राय करू आपण प्लास्टर करायचं. तर प्लास्टर करायचं ट्राय केलं तर त्याच्यामध्ये माझं सक्सेस झालं. सक्सेस झाल्यानंतर मला रेस्ट सांगितली होती त्यांनी डॉक्टरांनी. तर मी थोडं माझं निष्काळजीपणाने की मी ट्रेननी प्रवास केला. त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये पुन्हा माझा क्रॅक झाला, धक्का लागले. तेव्हा पुन्हा मी स्वतःहून डॉक्टरला बोललो की पुढच्या नेक्स्ट टाईमला मला ऑपरेट करा तुम्ही. कारण की बोललो आता मला नाही होणार, माझी इच्छाशक्ती नाही माझी बोललो आता. तर डॉक्टरांनी पण सगळी तयारी केली होती की चला ऑपरेट वगैरे करू. पण टायमाला बोलले की एकदा पुन्हा ट्राय करू, प्लास्टरने पुन्हा ट्राय करू. माझ्या मनात शंका होती की होत आहे का नाही पुन्हा. तरी पण मी बोललो चला आपण एकदा ट्राय करू, नाही झालं तर ऑपरेट आहेच पुन्हा. शेवटी त्याच्यावर प्लास्टर केलं पुन्हा 50 डेज. त्याच्यामध्ये आलो. त्याच्यामध्ये माझं सक्सेस दाखवलं. आणि आता माझे 3 महिने झाले प्लास्टर होऊन आता. आता ओके. फक्त एवढंच की थोडं बायसेप्सचं माझं थोडं छोटं आहे, ते थेरपी करावी लागेल. व्यायाम केल्याने ते पूर्ण होईल. तर दाखवण्याचं व्हिडिओ कारण हे आहे की बऱ्याच वेळेस असं फ्रॅक्चर असतं की जे ऑपरेशननी पण जुळू शकतं आणि बिना ऑपरेशननी पण काही फ्रॅक्चर जुळतात. पण असं नेहमी असं नाही होत की प्रत्येक फ्रॅक्चर जो आहे त्याला ऑपरेशनच लागतं. कधी कधी फक्त प्लास्टरने पण फ्रॅक्चर जुळून जातात, पण त्याची गॅरंटी कमी असते. समजा ऑपरेशन केलं अशा फ्रॅक्चरमध्ये तर 80-90% प्लेट टाकून किंवा रॉड टाकून लगेच फ्रॅक्चर जुळून जातं. प्लास्टर दिल्यानंतर त्या दिवशी फ्रॅक्चर जुळत नाही, त्याच्या महिना किंवा 1.5 महिन्यानंतरच जुळतं. दादांचं असं फ्रॅक्चर होतं, एवढा सगळा गॅप होता त्याच्यामध्ये. आणि आता जर त्यांचा आपण एक्सरे बघितला तर हाड हे सगळं जुळलेलं आहे. त्याच्यावरती एक्स्ट्रा हाड येतं वेल्डिंग सारखं, पण ते एक्स्ट्रा हाड काय हाताला लागत नाही. त्याच्यावरती स्नायू सगळे असतात. फक्त एवढंच राहतं की काही दिवस हात छोटा राहतो आणि त्याच्यानंतर व्यायाम थोडा केल्यानंतर हात पूर्ण भरून येतो. तर सांगण्याचं महत्त्व एकच आहे की प्लास्टर प्रत्येक हाडाला जोडत नाही किंवा ऑपरेशन पण प्रत्येक हाडाला जोडत नाही. ठीक आहे, काही हाडं असतात ज्यांना फक्त प्लास्टर लागतं, काही हाडं असतं फक्त ज्यांना फक्त ऑपरेशन लागतं. पण दोघांचं जर मत समान असेल म्हणजे डॉक्टरांचं आणि पेशंटचं, तर बऱ्याच वेळेस ऑपरेशन हे टाळलं जातं. आता यांनी पहिल्यांदा निष्काळजीपणा केला की ते ट्रेननी चालले गेले फ्रॅक्चर जुडल्यानंतर, पण त्याच्यामुळे त्यांना धक्का लागला आणि ते परत तुटलं. पण दुसऱ्या वेळेस मग त्यांनी ठरवलं की नाही, मी जसं मला सांगितलं डॉक्टरांनी की त्या हाडाला किंवा त्या हाताला मी थोडंसं प्रोटेक्ट करून चालेल. ते केल्यानंतर मग आता त्यांचं हाड जुळलंय. पण तरी पण जर अजून 3 महिने अजून हाड पूर्ण स्ट्रॉंग व्हायला लागतं. तर अजून 2-3 महिन्यात जर त्यांनी हात तसाच ठेवला तर पहिल्यासारखाच त्यांचा हात होऊन जाईल.